राज्यात पुन्हा एकदा तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज कारवाईनं चर्चेचं वादळ उठलं। प्रशासकीय सेवेत शिस्तप्रिय आणि निडर अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेले मुंडे यांनी दिव्यांग कल्याण विभागाचा पदभार स्वीकारताच पहिला मोठा निर्णय घेतला। बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांद्वारे सरकारी नोकरी मिळवल्याच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्व प्रमाणपत्रांची म्हणजेच UDID कार्डची पडताळणी करण्याचे आदेश दिले। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या कलम 91 नुसार ही तपासणी करण्यात येणार आहे। केवळ 40% अधिक लक्षणीय दिव्यांगत्व बेंचमार्क डिसॅबिलिटी आपण ज्याला म्हणतो अशा असलेल्या व्यक्तींना शासकीय लाभ दिला जाईल। तपासणीत बनावट किंवा नियमबाह्य प्रमाणपत्र आढळल्यास लाभ तात्काळ रद्द केला जाणार आहे। एवढंच नव्हे तर आतापर्यंत मिळालेले लाभही परत घेऊन कायदेशीर कार्यवाही केली जाईल। आता दिव्यांगत्वाच्या नावाखाली खोटे दाखले सादर करून सरकारी योजना आणि लाभ घेणाऱ्यांची आता झाडाझडती होणारच आहे। सोबतच शिक्षण, आरोग्य, बांधकामच्या सर्व विभागांतील कर्मचारी तसेच शाळा कॉलेजेसमधील शिक्षक, बिगर शिक्षक कर्मचारी यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी होणार। विशेष म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानं तपासणी अहवाल 1 महिन्यात अपंग कल्याण आयुक्तांना सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आता आपण पाहू शकतो की तुकाराम मुंडेंची काम करण्याची पद्धत। मुंडेंनी 1 महिन्यात सर्व जिल्हा परिषदांना हा सर्व अहवाल देण्याचं म्हटलं। मुंडे यांची काम करण्याची शैली नेहमीच चर्चेत राहिली आहे। 2005 साली IAS अधिकारी म्हणून कारकीर्द सुरू केल्यापासून त्यांनी सोलापूर, वर्धा, नागपूर, नाशिक, अमरावती अशा अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिलं। नागपूर आणि नाशिक महापालिकेत आयुक्त पदावर असताना घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्यावर लोकप्रतिनिधींसोबत संघर्ष केल्याचाही आरोप झाला। शिस्तप्रिय कारभारामुळेच 20 वर्षांच्या सेवेत तब्बल 23 वेळा त्यांची बदली करण्यात आली। मात्र प्रत्येक बदल्यानंतरही मुंडे यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत कधीही तडजोड केली नाही। कामकाज पारदर्शक असावं, नियम काटेकोरपणे पाळले जावे यासाठी ते ओळखले जातात।